रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संत चरित्र ही आपली मालिका, चिंतन मालिका. संतांचं चरित्र, संतांचं महात्म्य, त्या अनुषंगाने आली भक्त वत्सलता, परमात्म्याचंही त्यात वर्णन, असंही आपलं चिंतन चालू आहे. संत चरित्र भाग 18. आतापर्यंत आपण 17 भागामध्ये चिंतन केलं आणि आजचा हा 18वा भाग. वारकरी संप्रदायामध्ये ज्या संतांचं वर्णन केलं जातं, त्या संतांचा नामनिर्देश आपल्या संत महात्म्यांनी केला, त्या संतांचं वर्णन आपण करतो आहोत. आज ज्या संतांचं वर्णन आपल्याला करायचं आहे ते संत सुद्धा तुकोबारायांच्या सुप्रसिद्ध जो अभंग आपण रोज त्यातलं एक कडवं घेऊन आपण जात असतो, त्या अभंगामध्ये ज्याचं वर्णन आलं आहे ते संत नरहरी सोनार महाराज यांच्या चरित्राचं अल्प का होईना पण आपण चिंतन करू, त्यांचं दर्शन घडवण्याचा मी आपल्याला प्रयत्न करेन. तुकोबारायांच्या त्या अभंगामध्ये मी जसं म्हटलं की त्यांचं नाव आलं आहे. तुकोबारायांचा अभंग आपल्याला माहिती आहे, आपण रोज तू म्हणतोच. उंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया. या अभंगामध्ये तुकोबाराय असं म्हणतात, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख याचे मागे डोरे ओढी, चोख याचे संगे डोरे ओढी, चोख याचे संगे डोरे ओढी, चोख्याचे संगे डोरे ओढी. याचा विचार आपण नंतर करणार, पण अगोदर आज ज्यांचं चरित्र वर्णन करायचं आहे त्या नरहरी सोनारांचं वर्णन तुकोबारायांनी आपल्या अभंगामध्ये केलं की नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. अर्थात सोनार शब्दाला पूर्वीच्या काळी जातीचा उच्चार करायचा आडनावाच्या ऐवजी, नाही का, शेणा न्हावी, रोहिदास चांभार, सावता माळी असा उच्चार व्हायचा की नाही. तसंच इथे नरहरी सोनार, गोरा कुंभार, नाही का, तसं महाराज म्हणतात नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. म्हणजेच यातून सरळ असं निघतंय की नरहरी महाराज हे सोनार जातीमध्ये जन्माला आले, नाही का. कोण नरहरी सोनार? आता मी जसं मागे सुद्धा बोललो की मला ते कुठे जन्म झाला, ते शके किती, ते इसवी सन किती, त्याची तिथी किती, या भानगडीत मी जास्त जात नाही, तुम्हाला माहिती आहे. पण संत नरहरी सोनार महाराज कोण होते हे नरहरी सोनार महाराज? नरहरी सोनार महाराजांचा विचार केला तर वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे संत नरहरी सोनार महाराज, दीर्घायुष्य संत महाराज. असं म्हणतात की 90-92 वर्ष नरहरी सोनार महाराज जगलेत. बरं, कुठे नरहरी सोनार महाराज होते? कुठे? पंढरपुरामध्ये वास्तव्यास असलेले नरहरी सोनार महाराज पण मुळात शैव भक्त होते महाराज, शिवाचे भक्त, शिवाचे निःसीम भक्त. मल्लिकार्जुन या शिवाच्या मंदिरामध्ये रोज आराधना करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, रोज आराधना. शिवाचे निःसीम असे भक्त महाराज नरहरी सोनार महाराज, एकनिष्ठ भक्त. हे बघा, माणसाने एकनिष्ठ राहावं की राहू नये? सगुण भक्ती करताना माणसाने एकनिष्ठ असावं की नाही, हाही एक विषय आहेच, नाही का. तुम्ही आम्ही आपली भक्ती हे एकनिष्ठ नाही, आपला एकावर विश्वासच नाही. आज जर आपण विठ्ठलाची भक्ती केली तर उद्या आपण शिवाची करू, परवा देवीची करू, नंतर खंडोबाची करू, मग गणपतीची करू. यांच्यावरही आपला विश्वास राहिला नाही तर मग आपण सैलानी बाबाकडे जाऊ, ताजुद्दीन बाबाकडे जाऊ. तेही जर राहिलं नाही तर आणखी कुठले बाबा आहेतच आहेत. आणि तेही जर पटले नाही तर अलीकडच्या काळात काही कमी बाबा आहेत का? मी काय सांगतो, आपली श्रद्धा एकनिष्ठ राहत नाही.
नरहरी सोनार महाराज पंढरपुरात राहायचे, पण ते कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेले नाही असं म्हणतात, कारण ते शिवाचे एकनिष्ठ होते. आता एकनिष्ठ असावं की नसावं, एकनिष्ठ जरूर असावं. संत नरहरी महाराज एकनिष्ठ होते. तुमचा आमचा विचार केला तर आपलं तर घटका गणिक बदलते महाराज, दिवसा गणिक बदलते. रविवार असलं की आपलं सुरू होते ओमा घ्या सोमा घ्या प्रेमना करा हवारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी, आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. कारण रविवार आहे ना, हो खंडोबाचा वार आहे. आणि सोमवाराला की आपलं सुरू होते मग ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय, माझे चित्ती वाचे वदता शिव नाम त्यान बाधी, क्रोध काम. सोमवाराला आपला. मंगळवाराला की आपलं सुरू पुन्हा आणखी नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा, नम प्रकट भद्राय निजधा या देवी सर्वभूतेषु. आपण देवीची उपासना करतो. सुरू होऊन जाते ना आपलं जो गवा आईचा जो गवा मागे ना, नाही का. बुधवाराला की पुन्हा आपलं सुरू बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. गुरुवाराला की पहिल्या मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, किंवा दत्त माझी माता दत्त माझा पिता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुवार आहे ना. आणि शुक्रवाराला की पुन्हा आणखी सुदिन सुवेळ तुझा मांडी लागून, किंवा त्याच्यापेक्षा पुढारलेले काही लोक संतोषी माता की जे शनिवाराला की शरण शरण हनुमंत. पुन्हा रविवाराला की मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. महाराज आपलं भजन एकनिष्ठ एका ठिकाणी एका देवाच्या ठिकाणी आपण राहतच नाही ना. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ऐसा अखंड भजन करी उगान राय क्षणभरी. आता शब्द काय वापरला जाऊ द्या, मी सांगत नाही पुढे. सतत भजन करतो पण एकनिष्ठता नाही. नरहरी सोनार महाराज तसे नव्हते. महाराज ते शैव उपासक होते. मल्लिकार्जुन शिवाची उपासना करत होते आणि एकनिष्ठतेने करत होते. महाराज माणसाने एकनिष्ठ व्हावं. तुकोबारे सुद्धा म्हणतात ना, विठ्ठला वाचून आम्हाला दुसरं काही नको, आणि का दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्त वासोनी या, किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम. नरहरी सोनार महाराज शिवभक्त, नुसतं शिवाची भक्ती करायची. महाराज एकनिष्ठ होते. गंमत अशी आहे, एकनिष्ठ असणं वाईट नाही, पण एकनिष्ठ असतानाच शिवामध्ये सुद्धा अभेद दृष्टीनं विष्णू सामावलेला आहे याची प्रचिती यावी असं शिवालाच वाटलं असावं. कारण शिव आणि हरी आणि हर वेगळे नाहीत. महाराज सर्वांच्या भूती एकच देव आहे, आणि सर्व मूर्तींमध्ये देव असलेला जो देव एकच आहे, मग तो शिव असू द्या की हरी असू द्या, ही सर्वाभूती एक परमात्मा किंवा सर्वांच्या ठिकाणी असलेला एकच परमात्मा, किंवा अनेक नावाने सजलेला नटलेला असलेला भगवान तो एकच आहे. तेव्हा शिव आणि विष्णू वेगळे नाही, ही प्रचिती आणून देण्यासाठी नरहरी सोनार महाराज त्यांना भगवंतानी काय पुढे केलं आपल्याला माहिती आहे. किंवा नरहरी सोनार महाराजांचा अवतारच मुळात हरिहराचा भेद नाहीसा करण्यासाठी असे, नाही का. कारण मी मागेही बोललो होतो, त्या काळामध्ये विष्णू भक्त आणि शिवभक्त यांच्यामध्ये चांगलीच जुंपायची, नाही का. किंवा हरी आणि हर वेगळे नाही. महाराज विष्णू आणि शिव वेगळा नाही, राम आणि शिव वेगळा नाही, कृष्ण आणि शिव वेगळा नाही, हे दाखवण्यासाठीच नरहरी सोनार महाराजांचा अवतार झाला असावा. असं आहे. नरहरी सोनार महाराज पंढरपुरामध्ये जन्माला आले. वडील सुद्धा आपले मल्लिकार्जुनाची शिवाची सेवा करायचे. नरहरी सोनार महाराज सुद्धा शिवाची सेवा करत होते. महाराज भगवंताचं नामस्मरण करायचे. हळूहळू जसं जसं नरहरी सोनार महाराज मोठे होत गेले, भक्तिनिष्ठ झाले, शिवनिष्ठ झाले, आणि असं भगवंताचं भजन करता करता आपल्या व्यवसायाकडे सुद्धा लक्ष द्यायला लागले. जसं मी सांगून गेलो, नरहरी सोनार म्हणजे सोनार कुटुंबामध्ये असल्या कारणानं व्यवसाय कुठला राहणार, सोनाराचा ना. सुवर्ण अलंकार बनवण्याचा व्यवसाय, आणि त्या व्यवसायामध्ये निपुण होते नरहरी सोनार महाराज.
अशी त्यांची ख्याती झाली की कुणालाही सोन्याचे दागिने बनवायचे झाले 4 खेड्यामध्ये तर नाव सांगायचे, पंढरपूरला जा, नरहरी सोनारांकडे जा, ते बनवून देतील. एवढी प्रसिद्धी आली महाराज. म्हणजे भक्तीमध्येही श्रेष्ठ, व्यवसायामध्येही श्रेष्ठ, भक्तीमध्येही पारंगत, व्यवसायामध्येही पारंगत असलेले असे नरहरी महाराज. आई वडिलांना आनंद झाला, बाबा मूल चांगला निघालं की आनंद होतो की नाही. इथे तर मुलगा आध्यात्मिक आहे, भक्तीही करतो आणि आपला व्यवसाय सुद्धा चांगला करतो. आई वडिलांना खूप आनंद झाला. आई वडिलांनी शेवटी नरहरीला म्हटलं, नरहरी आमचं एक ऐकशील का? नरहरी महाराज म्हणतात, सांगा ना, विचारता कशाला, तुमची आज्ञा. तेव्हा त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. पुढे जाऊन नरहरी महाराजांचं लग्न झालं. सुविद्य, सुशील, सुसंस्कृत अशी पत्नी मिळाली महाराज. संसार, चांगला संसार सुरू झाला. इकडे काही दिवसांनी आई वडील पितृक्षत्र मातृक्षत्र हरवलं, विरह झाला, दुःख झालं. पण त्या दुःखातही चांगली पत्नी मिळाल्यामुळं, समजून घेणारी पत्नी मिळाली आणि भगवत भक्त पत्नी मिळाल्यामुळं त्या ठिकाणी नरहरी सोनार महाराज आपली भक्ती आणि आपला व्यवसाय चांगला करायला लागले. जसं मी सांगून गेलो, हरिहराचा भेद नष्ट करण्यासाठीच नरहरी सोनार महाराजांचा जन्म झाला असावा, अवतार झाला असावा, नाही का? त्यासाठी एक कथा प्रचलित आहे आणि नरहरी सोनार महाराजांच्या जीवनामधली तीच कथा सर्वत्र सांगितल्या जाते. या अगोदर मी सांगितलं असेल, पण आज चरित्राच्या दृष्टीने मला ती सांगितलीच पाहिजे, तेवढी सांगतो आणि नंतर थांबतो. असं म्हणतात, एक कोणीतरी गर्भ श्रीमंत माणूस होता. त्याला पुत्र प्राप्ती नव्हती. मग पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून त्याने पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस केला. आता पांडुरंगाला नवस करायचा नाही करायचा वेगळा भाग आहे. आता फक्त कथा आणि दृष्टांत रूपाने मी त्याला घेतो, कारण वारकऱ्यांनी देवाला नवस करू नये. वारकऱ्यांनी देवाला मागायचं तर काय मागायचं, देवा एवढंच दे, फक्त तुझी सेवा करू दे, चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, हेच मागायचं असते. पण तो वारकरी नव्हता हो, तो श्रीमंत होता. आणि श्रीमंतांना काय पाहिजे असते? धनम धान्यम पुत्रम, हे पाहिजे सर्व. पण पुत्ररत्न नव्हतं. पुत्र प्राप्तीसाठी देवाला प्रार्थना केली. काही दिवसांनी पुत्र प्राप्त झालं आणि मग त्यांनी नवस केला होता देवाच्या कटीला, म्हणजे देवाच्या कमळीला, काय म्हणतात त्याला, करदुळा, सोनसाखळी, काय काय म्हणतात मला माहिती नाही, करदुळा, तो बनवायचा सोन्याचा नवस केला. मग लोकांनी सांगितलं, कुठे बनवायचं? आणि म्हणे आहे ना, प्रख्यात माणूस आहे, 1 नंबरचा कारागीर. कोण? नरहरी सोनार. त्यांच्याकडे सावकार गेले आणि सांगितलं, नरहरी असं असं बनवायचं आहे. नरहरी म्हणाला, ठीक आहे ना, बनव, पण कोणासाठी? म्हणे विठ्ठला. नाही, बिलकुल नाही. का? मी त्या विठ्ठलाचं तोंड पाहणार नाही. माझ्या शिवाचं दर्शन सोडून, शिवाचं ध्यान सोडून मी दुसऱ्या देवाला बघत नाही. हो म्हणे, पण करदोळा बनवायला काय प्रॉब्लेम? नाही नाही नाही, मी येणार नाही, मी मंदिरात येणार नाही, मंदिराचं दर्शनच घेत नाही मी, तर देवाचं कुठे? मला शिवा वाचून दुसरा देव चालत नाही. कोणाचे वाक्य आहे? नरहरी सोनार. एकनिष्ठ भक्ती आहे महाराज, द्वेष नाही आता, एक लक्षात घ्या. तेव्हा सावकाराने सांगितलं, नाही हो, काहीतरी करा. म्हणे मग ठीक आहे, तुमची इच्छाच आहे ना, देवाच्या तुम्ही ज्या विठ्ठलाला करदोळा बनवायचा आहे त्याच्या कमरेचं माप आणून द्या. झालं, मेजरमेंट घेतलं गेलं, आणून दिलं, नरहरी सोनारांकडे आणलं. त्यांनी बघितलं की ते, हां ठीक आहे, छानपैकी अशी सुरेख अशी महाराज त्या ठिकाणी करदोळा, सोनचाकडी काय ते बनवून दिली सोन्याची. सावकाराला खूप आवडली. सावकार घेऊन गेला आणि मग विठ्ठलाच्या कमरेला अशी बांधली महाराज. काय झालं, अशी वीतभर जास्त झाली. अरे माप असं कसं झालं? सावकार वापस गेला सोनाराकडे. नरहरी सोनाराकडे सांगितलं, का हो हे मोठी झाली? नाही, असं कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही दिलेलंच माप आहे, बघा ना. बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. कट करून दिली. पुन्हा घेऊन गेलेत. सावकार विठ्ठलाच्या कमरेला बांधली. आता लहान झाली, पण लहान किती व्हावी? वीतभर लहान झाली. अरे पुन्हा गेला सावकार. पुन्हा नरहरी सोनार म्हणता, असं होणार नाही. पुन्हा तसंच झालं. 3-4 तास झाल्यानंतर शेवटी सावकाराने सांगितलं, अहो एक काम करा ना माझ्यासाठी.
तुम्ही चला माप तुमच्या हाताने घ्या. म्हणे मी येणार नाही, मी डोळ्याने त्याला बघणार नाही. म्हणे मी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो. बघा, नरहरी सोनार महाराजांच्या, संत नरहरी सोनारांच्या डोळ्याला पट्टी बांधली, विठ्ठलाच्या गाभाऱ्यात नेलं आणि मग नरहरी सोनारांनी माप घेण्यासाठी विठ्ठलाच्या कटी म्हणजे कमरेला महाराज माप घ्यायला सुरुवात केली. जसं माप घ्यायला सुरुवात केली तसं नरहरी सोनाराला जाणवलं, हे तर पिंड आहे, अरे हे तर आमच्या शिवाची मूर्ती आहे. हे काय आहे? हे शिव दिसतात, आमचे जटा दिसतात, गंगा दिसते, त्यांच्या गळ्यामध्ये रुंड माळा दिसतात. आणि मग म्हणतो, अरे मी कशाला डोळे बांधले? डोळे उघडून पाहतो तर विठ्ठल दिसतात. पुन्हा पट्टी बांधतो, पुन्हा माप घ्यायला जातो, पुन्हा शंकरजी भोलेनाथ दिसतात. असं 4-5 झाल्यानंतर मग मात्र नरहरी सोनार महाराजांच्या लक्षात येते की हे देवानेच घडवून आणलं. शिव आणि विष्णू वेगळा नाही, हरी आणि हर वेगळा नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. प्रचिती आली महाराज. अव्यक्त अभेद असलेला परमात्मा हा पांडुरंग परमात्मा आणि शिव एकच आहे महाराज. आम्ही बरेचदा सांगितलं हो, शिव विष्णूचं ध्यान करतात आणि विष्णू शिवाचं ध्यान करतात. हरिपाठामध्ये आपण म्हणतो ना, महादेवांचा मंत्र काय? हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जेवाच्या हातया मोक्ष. हरी 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 रामकृष्ण हरी असं भगवान शंकर जप करतात. आणि रामकृष्ण कोणाचा जप करतात? शंकराचा जप करतात. महाराज हरिहरा भेद नका नाही नका करू, वाद एक एकाचे सांगाती पोटी साखरेचे ठाई, असं आहे. तेव्हा नरहरी सोनार महाराजांच्या लक्षात आलं की शिव आणि हरी एकच आहे, नवे नवे सर्वच देव एक आहेत महाराज. तेव्हापासून ते निश्चिम असे भगवंताचे भक्त झाले. पांडुरंगाचं सतत भजन करायला लागले, विना हातात घ्यायचे आणि भजन करत राहायचे, भगवंताचं भजन करायचे. कारण त्यांना शिव आणि पांडुरंग एकच वाटायला लागला. मग पांडुरंगाचं भजन करायला लागले. भगवान शिवांनी सुद्धा दृष्टांत दिला की बाबा सर्वत्र मीच आहे, मीही त्याचं भजन करतो, तूही त्याचं भजन कर. अर्थात नरहरी सोनार महाराज आता मात्र कट्टर असे वैष्णव झाले, वारकरी संप्रदायातले महान संत झालेत महाराज. आणि भजन, सतत भजन, सतत भजन, सतत भजन. नरहरी सोनार महाराजांचे काही अभंग आहेत, असं म्हणतात 60-70 अभंग आहेत. पण माझ्या वाचनात माझ्या घरी जी भजनी मालिका आहे त्यात मला 3-4 अभंग दिसले. त्यात देवा तुझा मी सोनार हा एक नरहरी सोनार महाराजांचा अभंग आहे. नरहरी सोनार महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार महाराज, देवा मी सोनार आहे. हे सुवर्णाचा अलंकार घडवतो ना, हे सर्व तुझ्या नामाचा व्यवहार, मी तुझा सोनार आहे, मी तुझा दास आहे. मी जे काही करतो ना ते तुझ्यासाठी करतो. नरहरी सोनार महाराज त्याच अभंगामध्ये असं म्हणतात, नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी रात्रंदिवस, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस. देवा मी हरीचा म्हणजे तुमचा दास आहे, तुमचं रात्रंदिवस मी भजन करील, यापेक्षा मला दुसरं काही नको, मी तुझा सोनार आहे. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. आता मला नको ते दुसरं कुठलंही काम, एकच काम, एकच नाम, विठ्ठल विठ्ठल, नाही का, एकच नाम मी घेईल, तुझ्या नामाचा जय जयकार करील, तुझं गुण गाईल. असं नरहरी सोनार महाराज भजन करायला लागले, कीर्तन करायला लागले, श्रवण करायला लागले, कथन करायला लागले. आणि पंढरीमध्ये त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या काळामध्ये संत नरहरी महाराज होते महाराज. अशा नरहरी सोनार महाराजांनी बरेच वर्ष महाराजांनी आपलं अवतार कार्य चालू ठेवलं. आणि शेवटी भगवंताला प्रार्थना केली की भगवंता
आता आम्हाला अवतार कार्य संपवायचं आहे असं म्हणतात. नरहरी सोनार महाराज देवाच्या जवळ गाभाऱ्यामध्ये गेले आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भगवंताच्या कमरेला धरलं आणि भगवंताच्या कटीमध्ये विलीन झाले. अशा प्रकारचा इतिहास त्यांचा आहे. याचं वर्णन करताना एके ठिकाणी मला असं वाटते नामदेव महाराजांनीच वर्णन केलं. नामदेव राय महाराज म्हणतात, नामा म्हणे नरहरी सोनार, आय नामा म्हणे नरहरी सोनार, झाला अलंकार देवाचा, झाला अलंकार देवाचा, झाला अलंकार देवाचा. संत श्रेष्ठ नामदेव महाराज नरहरी सोनार महाराजांचं वर्णन करत असत. नरहरी सोनार महाराजांनी अनेक दागिने अनेक अलंकार सोन्याचे बनवले, पण स्वतः मात्र देवाचा अलंकार होऊन गेले. नामदेवराय असं वर्णन करतात, नामा म्हणे नरहरी सोनार, झाला अलंकार देवाचा, झाला अलंकार देवाचा. पांडुरंग परमात्म्याचे ते अलंकार झाले, त्यांच्या कटीमध्ये विलीन झाले, म्हणजे त्यांच्यामध्ये समाविष्ट झाले, त्यांच्याशी एकरूप झाले, त्यांच्याशी समरूप झाले. महाराज नामदेवराय म्हणतात, खोटं नाहीये, त्यावेळेला मी होतो. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी. नामदेवराय म्हणतात, नरहरी सोनार महाराजांना जेव्हा भगवंताने स्वतःमध्ये विलीन करून घेतलं ना, त्यावेळेला मी तिथे होतो. संत श्रेष्ठ नामदेवरायांचा तो अभंग आहे. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी, नरहरी वनमाळी एक झाला, नरहरी वनमाळी एक झाला, नरहरी वनमाळी एक झाला. वनमाळी म्हणजे भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा, आणि नरहरी म्हणजे संत नरहरी सोनार महाराज. एक झाला म्हणजे भगवंताच्या रूपामध्ये नरहरी महाराज त्या ठिकाणी विलीन झाले. आपली प्राण ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये त्या ठिकाणी विलीन झाली महाराज. असे महान संत असलेले संत श्रेष्ठ नरहरी सोनार महाराज, ज्यांनी हरिहराचा भेद दूर केला आणि शैव आणि वैष्णव पंथाला कुठल्याही प्रकारच्या वादात न पडता ते एकच आहे सांगण्याचा प्रयत्न केला. अशा संत नरहरी सोनार महाराजांचं अल्पचरित्र आपण आज इथे बघितलं. खरं पाहता संत नरहरी सोनार महाराजांचं जास्त चरित्र मला कुठे वाचण्यातही आलं नाही. संतांच्या वचनांच्या आधारे जेवढं मला समजलं तेवढं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा, झालेलं चरित्राचं कथन आपल्यासमोर ठेवत असताना संत नरहरी सोनार महाराजांचे चरणी दंडवत करू, त्यांच्या चरणी ही सेवा रुजू करू आणि थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणखी एका संतांचं वर्णन करण्यासाठी. कारण या अभंगामध्ये आपण या कडव्यामध्ये बघितलं, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, ते सांगायचंच राहिलं नाही. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे म्हणजे नरहरी सोनारासोबत देव काम करायचे. घडू फुंकू लागे म्हणजे ते आहे ना, सोनाराचं काम करताना आता सारखं ते मशीनही निघाल्या. पहिले होतं ना ते फुंकायचं, तापवायचं सोनं वगैरे, अर्थात देव काम करू लागायचा. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. आणि मग उत्तरार्धात आहे, चोखा मेळा संगे ढोरे ओढी. तेव्हा चोखा मेळा संगे ढोरे ओढी हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. इथेच थांबूया, संतांचं भजन करू आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.